घरातनं पाहुणं मोजली म्हणजे केवढ्या कसा कथा आलायस काय आलायस केवढ्या कथा आहेत तुमच्याकडे काय हा किती कथा आहेत म्हटलं अजून अजून माप ते काय आहे काय सफायचं नाहीत कथा त्या हा, हा. कळालं का माझ्या प्रत्यक्षात घडलेल्या गोष्टी ज्या आहेत समोर माझ्या सांगितलेल्या लोकांनी केलेले आणि एकानं काय केला की 4 जण दोस्त होतो हा, ते प्रत्येक ह्याला यायचं एकादशीला मामाकडं हा. एकादशीला यायचे आणि 1 दिवस राहायचे 2 दिवस आणि जायचे हा. मग एका दिशेला काय झालं सगळे 4 जण जमलं हम्म. 4 जण जमल्यानंतर त्यांनी काय म्हटलं एकमेकाला तुला मामानं काय दिलंय काय तुला मामानं काय दिलंय काय मग ते 3 जण होतं त्यांनी काय म्हटलं हे आम्हाला रगड मबलक दिलंय मग एक जण काय म्हटलं मी कायम होती बरं मला मामानं कवा काय दिलंय दिलेलं नाही हा, कवा काय मला मामान दिलं नाही म्हणाला हा, हा. अरे जायला वाले म्हणत तुला मामान दिलं नाही काय दिलं नाही हा तू कायम येतोस की आमच्या संकट काय माहिती की बरं कवा दिलाय हा, बरं आज संध्याकाळी विचारूया म्हणाल हा, मामाला आज संध्याकाळी विचारूया मग विचारा बाबा तुम्ही विचारा मी कसं विचारणार हा. मग तो माणूस काय करत होता जाताना मोकळं जात होता हा, हा, हा. काय तांदूळ गहू नाही तर काय तर 5-6 बोट घेऊन जावं असं म्हणत होता तिथं ढीक पडलंय मामाचं कोण खायला आहे हा, आम्ही जाऊन खायचं आणि कशाला न्यायचं भाकरी तुकडा काय न्यायचा नाही हा, असा होता तो माणूस हा. मग संध्याकाळी हिने बसलं बैठमल बसल्यावर मग त्यांनी विचारलं मामा का रे काय भानगड काय म्हणाला सांग अगं आम्हाला सगळ्यांनी तिघाशी दिलायचं आणि ह्या रामाला काय दिला नाहीस काय हा. त्या रांडीच्यानं कावा माझी दाढ उष्टी केलाय त्या रांडाच्याने कवा बाई डाळ उष्टी दाढ केली. माझी उष्टी केलाय म्हणाला हा, हा. माझ्याच आहे म्हणतोय आणि माझंच येऊन खाऊन जातोय म्हणाला हा. माझ्यापाशी ठीक आहे म्हणतोय माझ्यात आणि तरी माझंच येऊन खाऊन जातोय म्हणतो मला खावा काय चारलाय हा, हा, हा. असं म्हणायचा असं झालं असं आहे बाबा होय म्हणाला मग त्याला विचारलं रामा तुझ्या रानात काय तर माझ्या रानात ऊस आहे म्हणाला हा. मग पुढच्या पावटी येताना ऊस घेऊन ये हा. येऊन दे की ऊस घेऊन म्हणाला त्याच्या रानात काय असेल ते घेऊन येऊन दे मला म्हटल्यावर मग ते दुसऱ्या एकादशीला परत जायच्या वक्ताला जायचं म्हणला आणि घरातला आपलं खुरपं घेतला आणि ऊस तोडून आणायचं आणि कंटक करून पिशवीत घालून घेऊन जायचं मामाकडं हा, हा. हा विचार करून तो गेला रानात हा, रानात गेल्यावर आपल्या रानाजवळ गेल्यावर म्हणा त्याचं खोडवं होतं हो. हा, हा. उसाचं खोडवं होतं मग तो काय म्हटला रामा काय म्हटला उसाचं खोडवा आहे ज्याला मामाच्या दाताला येणार नाही पलीकडे मगदुमाचा ऊस चांगला आहे मोकार आहे हा, लावणीचा ऊस आहे लांबडं घर आहेत त्यातलं 2 ऊस तोडायचं म्हणाला हा, हा. मग त्यातलंच ऊस 2 तोडला हा. आणि त्याचं कंटक केला आणि पिशवीत घातला आणि घेऊन गेला बर मामाकडं एकादशी दिवशी हम्म. मग तर मामा काय म्हणला तिकडे येत्याला बघितला अरे तो राम्या यायला आलाय त्या राम्याला सांग त्याची पिशवी तिथं ठेव म्हणा इकडे माझ्याकडे आणू नकोस हम्म. काय म्हणला हम्म. ती पिशवी तिथं ठेव म्हणाला तिथंच ठेव. इकडे माझ्याकडे आणू नकोस ती पिशवी हम्म, हम्म. कारण काय ह्यानं दुसऱ्याच ऊस घेऊन गेलता अरे बापरे हा. कळायला काय अनुभव कसा आहे बघा दुसऱ्याचं न्यायचं दुसऱ्याचं करायचं म्हटल्यावर याला काय देव जागा आहे का नाही हा, हा. कळायला काय मग संध्याकाळी ही मैफल जमली की 3 जण आलं हा, रामा काय आणलाय तर ऊस आणलो तिथं ठेवायला लावलाय हा. तेवढ्या लांब ठेवायला लावलाय होय तेवढ्या लांब ठेवायला लावलाय मग संध्याकाळी विचारूया मग आणि संध्याकाळी विचारूया म्हणाला मग संध्याकाळी मग आणि बसली मैफल सगळी जवान खाणं झालं परसा फराळ बिराळ केला हा. बसले की बसल्यावर मग आपलं मामा ते रामान ऊस आणला तर तिथे तेवढ्या लांब कशाला ठेवायला लावलास हा, आणि त्या रांडेच्यानं कोणाचा आणला विचारा की म्हणाला हा, हा. त्याचं काय पाणी पाजलोय का रान भांगवलोय का त्याला काय दिले मी म्हणाला त्याचं खाऊन मी त्याला आणि काय देणार ह्याला काय द्यायचा रांडाचा त्याला काय देऊ म्हणाला हा, हा, हा. हा हा. दुसऱ्याचं आणल्यावर तर दुसऱ्याला द्यायला नको बरोबर आहे की हा हा. मग त्याचा काय संबंध मला आणायचा त्याचा खायचा संबंध काय माझा हातीत नको म्हणून त्याला लांब ठेवून सांगितलं लावून ठेवून सांग. होय रामा दुसऱ्याचा होय माझा खोडवा आहे म्हणता आणि त्याला मऊ असेल तो तुझ्या आईला मला काय खोळीच्या म्हणाला असला ह्यो रामा आहे म्हणाला काय सांगायचं माणूस भेटतं. काय देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला पदर नाही घ्यायला हा देवाला द्यायला आणि हा. पदर नाही घ्यायला पदर नाही घ्यायला हाय का हा. देव आलताक नाही द्यायला हा, हा, मग ते जर आपल्या रानाला खोडवं खाय नाही न का तो का खात होता होय हा. हा. बरे भावना आणि भक्तीने श्रद्धा माणसाची पाहिजे पाहिजे कळायला काय खरंय, खरंय. माणूस काय पाहिजे माहितीये काय देवाला देत असताना हे काय एक नारळ केवढ्याचा हे 4.5 रुपयाचा हे केवढ्याचा अमक्याचा हे तेवढ्याचा हलका कथा असं ते बघून घेते बघून घे. म्हणजे कुचका निघाला काय नाचका निघाला काय कसला निघाला काय हा आणि तेच भारी चांगला बघून घेतलं तर हा. मग ते जर आपण जाताना मोकळं न जाता एक घासभर काय तर नाही
ते मुठभर तांदूळ एक मुठभर गहू नाहीतर काय तर का असताना भाकरी 2 बांधून खायनार न खायनार त्याच्या जाग्याला घेऊन जायचं मोकळं कसं जायचं कसं जायचं असं मामाचं तत्व होतं बरोबर आहे. काय का असं ना खाऊ दे न खाऊ दे आणि जरा इकडे तिकडे असं वाकडे तिकडे काय चालणार नाही. नाही 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 वाकडं चप्पल वाकडं ठेवलेलं चालणार नाही. ऐकून घ्या बोलणं वाकडं चालणार नाही कुठलं चाकडं चालणार नाही हा, म्हणून ते एका म्हातारीला म्हटला की हा, ते म्हातारी काय म्हटली हा. अडचून मुलगाचं रान होतं मोठं मैदानचं 10-12 एकर होतं 10-12 एकर 10-12 एकर होतं आणि ते चांगलं काढलं अडचुंदा मोग उडे ते माळ रान होतं. बर मग पुन्हा त्याने काय म्हटलं की आता हे रान मामाच्या बकऱ्याला चारायला द्यायचं. मामाच्या बकऱ्यासनी चारायला द्यायचं मामाची बकरी आहे चारायला द्यायचं धनगरासनी गावातल्या द्यायचं नाही असं ते म्हातारी म्हणाले. मग पोरं काय म्हटली 2 पोरं होते ते तुझ्या मनानं काय करायचं आई कर जा म्हणाले. ते रानबीर राख जा आणि कुणाला द्यायची द्या जा चारायला. मग ते रान राखायला राहायची ती धनगरासनी म्हणायची मामाला दिलेला आहे ती धनगर म्हणायची मामाची बकरी आहेत म्हणजे तरुण गेल्यावर आपली चारायची मामाचे काय सगळे खात्यात काय नाही असं म्हटलं ती गेली धनगर जायची. मग ही मामाची बकऱ्याकडे मामाकडे गेली. मामा म्हणाले आई कवा आले आता आलो बाळ म्हणाले. काय म्हटला मामा आई कवा आल्या ती काय म्हणते बाळ आता आलो म्हणले. म्हणजे दोन्ही नातं जमलं. मग दुसऱ्या नात्यात काय म्हणला तुला आई पोरं किती आहेत तर त्याला 2 होती ती म्हटली 2 आहेत मी मामा काय म्हटला मी तुम्ही माझाच घे आता गेलं म्हणाला. तुझ्या सकट 3 म्हटलीस काय नाही. मग अशापैकी ज्या काय गोष्टी आहेत त्या बोलण्या काना मात्रा रस्व दीर्घ मामा खुचून त्यातलं गोष्ट काढत होता कळायला काय. मग ते काय मग पुन्हा मग ते म्हातारी काय केली की बकऱ्याचा चारा ठेवलाय तुझ्यासाठी ते चाराय पाहिजे. बर म्हणाला उद्या ये म्हणाला सकाळी आणि जाऊ बकरीचे चारायला तिथं जाऊन बकरी चारू. मग ही रान दाखवायला ये सकाळी. मग सकाळी परी ती रान दाखवायला आलीच आहे आलो. मग आता जरा गडी फराळ कन्या खायला आल्या तुम्ही जरा कन्या खान जाऊया आता सगळीजण रान दाखवाय चल. बरे म्हणाले बघू जाऊ म्हणाले काय हरकत नाही जाऊया. बर म्हणले नाही कन्या मी खात नाही म्हणाले का माझा शनिवार आहे म्हणाले. आज मामा काय म्हणला महर्तीला मी सांगतो आणि तुला काय ताप करू देत नाही कन्या खान चल माझ्या संकट म्हटला. नाही म्हणाले 9 वर्षाच्या असल्यापासून मी शनिवार करतोय म्हणाले आजकालचा माझा शनिवार नाही म्हणाले. अरे त्याच्या बायला मग चांगला कडक आहे शनिवार तुझा म्हणा काय हरकत नाही म्हणाला चल म्हणाला जाऊ. मग ते म्हातारी मोर खांड मागे घेऊन गेलं तिच्या रानात गेलं. एक बकरू खाली तोंड करून चरणा म्या म्या म्हणून वरडायला लागलं. मग ते मामाकडे म्हणाले मामा काय चरण असं का करल्यात. त्यांनी म्हणतात तू म्हणतात तुझा शनिवार आहे त्यांनी म्हणतात आम्ही शनिवार असल्याच्या रानात चरत नाही. मग मी म्हणाला आता तुझं ऐकू म्हणून ते वरणाला लागत म्हणाला आम्हाला इथं हाल बाजूला बाहेर चल म्हणतात. मग आता कसं करायचं म्हणाला. मग बाबा मी कन्या खाऊन येऊ मग ये जा बाई कन्या खाऊन ये जा की म्हणाला. तुला मगाशी सांगितलं शनिवार मारुतीला सांगतो मी तरी मी माझं ऐकणं असतं म्हणला. मग ते कन्या खायला कन्या गेली म्हातारी कन्या खायला गेल्यावर इकडे बकरी चरली पाक सगळी चरून पेट्टा पाडला सगळा. मग म्हातारी येऊन बघते बघितलीस काय तो कन्या खाल्ल्यावर त्याचं मन समाधान झालं. मग मुक जनावर असली तरी मामा कशा पद्धतीने काय करत होता काय मुख्या माणसांच्यावर सत्ता होती मुख्या प्राण्यांच्यावर सत्ता होती निर्जीव भांड्यावर सत्ता होती सगळ्या ह्याच्यावर सत्ता होती देवाची सत्ता होती. नदीवर सत्ता होती वाऱ्यावर सत्ता होती पावसावर सत्ता होती. बाळू मामा मी शरण आलो तुझ्या पाय